त्याचा तो आनंद तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर देणार आहे प्रियांनो. हालेलुया. कारण तो परमेश्वर अशक्य गोष्टी तुमच्या जीवनामध्ये शक्य करणार आहे. हालेलुया. त्या परमेश्वराला लाखो करोडो धन्यवाद. आपलं जीवन संपलं तरी पण आपली हाडं, आपली माती त्याचा गौरव करायला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा सेवक मेला आणि त्याच्यानंतर त्याच्या हाडं, त्याची माती पण कार्य करत होते प्रियांनो, तसं आपल्याला बनायचं आहे. आपलं जीवन व्यर्थ जाऊ देऊ नये. हालेलुया. विलाप गीत तो काय सांगत आहे माहिती आहे शेलबॉन? व्यर्थ व्यर्थ सर्व काही व्यर्थ. हालेलुया. कशासाठी उभं राहायचं? कोणासाठी उभं राहायचं? कोणासाठी जगायचं? का जगायचं? हा माणसाला प्रश्न पडलेला आहे प्रियानो. आतून आतून दररोज आणि दररोज तुटत आहे. क्षण क्षण तो मरत आहे. पण ज्याच्याकडे प्रभू श्री ख्रिस्त आहे तो मेला तरी जिवंत राहील. आमेन. हालेलुया. 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 किती महान परमेश्वर आपला. किती योजना आहेत तुमच्याबद्दल त्याच्या मनामध्ये की तुम्ही विचार पण नाही करू शकणार प्रियानो. वचनाकडे जायचं आपण. याकोब याचा पहिला अध्याय 19 ते 23. फास्ट जायचं आहे आपल्याला. 19 ते 23. देवाचं वचन सांगते, माझ्या बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक मनुष्य ऐकवास तयार, बोलण्यास धीमा, रागात मंद असावा. हालेलुया. हालेलुया. सापडलं? बायबल उकळून पिणारे लोक काय. प्रेज लॉर्ड. वचन सांगते, माझ्या बंधूंनो. हा, माझ्या प्रिय असंच नाही, माझ्या बंधूंनो, माझ्या भावा, माझ्या प्रिय बंधूंनो. म्हणजे तुम्ही किती महान लोक आहात, निवडलेले पात्र आहात तुम्ही. तुमची जागा तिथं नाही आहे. तुमची जागा परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कळलं? येस. तुम्ही देवाच्या हातातला पेला आहात. कळलं? साधारण नाही आहे तुम्ही. त्या कुंभाराचा नाही, त्या घिसड्याचा नाही आहे, तर तुम्ही कोणाच्या आहात? देवाच्या हातातला पेला. आमेन. खुदा का कलाम कहता है सिस्टर पढ़ो हिंदी. जेव्हा हिंदीत बोलत असेल तेव्हा हिंदीत वाचा, मराठीत बोलत असेल मराठीमध्ये वाचा. हां, पढ़ो. हे मेरे प्रिय भाइयों, धोखा ना खाओ. दुनिया हर टाइम हर वक्त धोखा दे रही है. दिखने में अलग, काम करते अलग. क्यों? कौन चला रहा है इनको? कौन चालवत आहे? धोका देणारी लोक ला कोण चालवत आहे? बरोबर. मला एक सांगायचं प्रियानो, देवाचं वचन सांगते की धोका देणाऱ्यापासून काय कर? सावध राहा. गोड बोल्या जिभेपासून सावध राहा. त्याच्या सावलीला पण थांबू नको म्हणतो परमेश्वर. वो वही आदमी है कि जो खुद नरक में जाएगा और दूसरे को भी लेके जाएगा. हालेलुया. मेरे भाइयों, धोखा ना खाओ. हाँ, हर एक अच्छा वरदान, वाव, हाँ,
खुदा के तरफ से वरदान तो आता है, खुदा के तरफ से अभिषेक आता है, खुदा के तरफ से सामर्थ्य भर आपका जीवन हो जाता है, लेकिन अपन दुनिया में रह के खुद धोखा खा रहे. कारण दुनियादारीमध्ये कान लागत आपण. हेच ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक. जर तुम्ही ऐकत असाल तर तुमचं अनॉइंटिंग 100% झिरो झालेलं आहे. अगर आप दुनियादारी के काम में अगर ध्यान लगा रहे हो तो आप समझो कि आपका अनॉइंटिंग कम हो गया, फिनिश. अगर आप उसी बात को लेके आप आगे बढ़ रहे, आपका जीवन जीरो होने वाला है. अगर वही बात अगर आपने छोड़ दिया सुन के, तो खुदा आपको बढ़ोतरी 100% करेगा. वो छोड़ेगा नहीं, क्योंकि वो क्या बोलता है, तू कान मत दे, कान मत लगा. धोखाधड़ी से परमेश्वर आपको बचाए. हाँ हाँ, उत्तम दान खुदा की तरफ से. अच्छा वरदान देने वाला वो खुदा, अच्छा गिफ्ट देने वाला खुदा क्या बोलता है? हाँ, आवाज ही नहीं व्यवस्थित. हाँ परत. क्योंकि हर एक अच्छा वरदान हाँ, और हर एक उत्तम दान ऊपर ही से है. ऊपर से है. किधर से? ऊपर से. किधर से? कोई पास्टर आपको दान नहीं देता. कितना भी घूमो, सर पे हाथ रखो, टकला पड़ जाएगा, लेकिन पास्टर वरदान नहीं देगा. खुद वो वरदान के लिए भूखेला है. क्या आपको देगा? वो दे सकता कोई पास्टर, कोई प्रॉफिट, कोई भविष्यता दे सकता आपको वरदान? कौन देगा? परमेश्वर देगा. जलाली खुदा, जिंदा परमेश्वर आपको अभिषेक देगा, अनॉइंटिंग देगा. हाँ, और ज्योतियों के पिता. किसके? अंधेरे का पिता नहीं बोला परमेश्वर का वचन. ज्योति को खुद प्रकाश है, प्रकाशमान परमेश्वर हो. इसलिए आपके अंदर, दिल के अंदर, परिवार में जो भी कुछ अंधेरा है, सब यीशु के नाम से निकल जाएगा. मैं भविष्यवाणी करता आपके ऊपर, आज के बाद आप खुद मंचा रबा का सुखो रंदर अंधेरे में नहीं चलोगे, नहीं चलोगे, नहीं चलोगे. आपके दिल के अंदर सब अंधेरा परमेश्वर निकाल देगा. होली स्पिरिट लॉर्ड, वो उजाला है, प्रकाश है, ज्योति है, वो जग का उजाला है. आपको अंधेरे में रखेगा? उस ज्योति की आप संतान हैं. आप कैसे अंधेरे में रह सकते हैं? कितना भी शैतान आपको अंधेरे में डालने का कोशिश करेगा, लेकिन वही अंधेरा परमेश्वर के दिया हुआ आत्मा से भागेगा. हालेलुया. कि वो खुद बोलते कि मेरे तरफ से सब कुछ है. हालेलुया. हाँ, और ज्योतियों के पिता की ओर से मिलता है. ज्योतियों के पिता से मिलता है, जिसमें तो न कोई परिवर्तन हो सकता है. हाँ, और न अदला बदल के कारण उस पर छाया पड़ती है. हाँ. तुम्हाला माहिती आहे का, थायलंड या देशामध्ये, नीट ऐका, लिंक ट्रान्सफर करतात. माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे गोष्ट? आणि ब्रदर, बाईला गडी, गड्याला बाई बनवतात. काय म्हणतात देवाचं? नीट ऐका. जो देवाने दिलेला है, जो खुदा ने आपको बनाया है, तो आप खुद क्यों चेंज कर रहे? क्यों अपना शरीर पाप में ढकल रहे हो खुद? हाँ, काय म्हणत आहे बघा. जिसमें न तो कोई परिवर्तन हो सकता है. परिवर्तन होऊ शकत नाही, कारण देवाने तुम्हाला घडवलेलं आहे, देवाने तुम्हाला बनवलंय. कुठलाही मायका लाल तुमचा जीवन चेंज करू शकत नाही, केवळ परमेश्वराशिवाय. रबा शबाला रबा तीरा, वही है परमेश्वर जो आपका जीवन बदले. हालेलुया. हाँ, और न अदल बदल के कारण उस पर छाया अदल बदल के कारण उस पर छाया पड़ती है.
काळोख झाकत आहे. हालेलुया. काळोख झाकत आहे पृथ्वीला, पण माझा परमेश्वर अंधाराला कापत आहे, चिरत आहे. हालेलुया. म्हणून आजपासून कोणीही अंधारामध्ये राहणार, सर्व कसे राहणार? प्रकाशमय परमेश्वर के साथ. हालेलुया. कि उसकी तरफ से, किसने दिया नहीं आपको? उसके तरफ से, उसने आपको दिया है. म्हणून म्हणू नका माझ्या घरात अंधेर आहे, माझ्या घरात लय टेन्शन आहे, दुःख आहे, कर्ज आहे, आजार आहे. बिलकुल तोंडानं कबूल करायचं. मी कसा आहे? परमेश्वराचा पुत्र आहे. जागा बदलली का? हालेलुया. हालेलुया. देवानं जे तुम्हाला दिलेलं आहे ते कुणीही घेऊ शकत. शैतानाला पण दिलं देवानं, अभिषेक दिला शैतानाला. शेवटच्या काळी मूर्ती बोलू लागतील. हालेलुया. आणि रिअल आहे, वचन सांगते परमेश्वराचं. मी माझ्या मुखानं बोलत नाही. हालेलुया. ज्या वेळेस देवाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला झिरो करतो, झिरो. हालेलुया. काय करत आहे? काय करत आहे? ज्यावेळेस तुम्ही झिरो व्हाल, ज्यावेळेस तुम्ही रिकामे व्हाल, तेव्हा देवाला सोपं आहे की तुम्हाला भरायला. रिक्त भरणारा परमेश्वर आहे. कधी तुमच्या घरातलं राशन संपले का? तेल का? हे जे देवाकडे यायच्या अगोदर हा टेन्शन येत होतं. पावशेर आणू का लाज वाटते, कसं आणू, पिशवीत घालून आणू. हा देव किलोने किलोन पोते पोते भरणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो इस्रायलचा परमेश्वर आहे. वो कभी भी आपको भूखा नहीं छोड़ेगा. म्हणून तो म्हणत आहे माझ्या भांडारामध्ये अन्न असावे. का का म्हणत आहे तो? का म्हणत आहे? मला की 3:11 मध्ये एक पडो कोई तो. का म्हणत आहे परमेश्वर? लोक तर मला फसवत आहेत, पण मी फसवणारा परमेश्वर नाहीये. हालेलुया. मिला क्या नहीं? हा म्हणतो, कहता है, सेनाओं का यहोवा कहता है, मेरे मंदिर में अन्न पाहिजे. का? म्हणून सगळा दशमांश हा तुम्ही भांडारात आणा. जर दशमांश दिला तर तुम्ही भिकारी राहणार नाही, अन्नधान्य संपणार. माझ्याच भांडारात का म्हणत आहे तो? का म्हणत आहे माझ्याच भांडारात? देवाच्या भांडारामधून तुम्हाला मिळणार आहे वापस. हालेलुया. मेरे मंदिर में, मेरे भंडार में आप लेके आओ तो मैं तुझे आपको स्वर्ग आकाश कपाट उघडून देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हा मी आकाश कपाटे उघडून हा जागा पुरणार नाही. जगह भी नहीं पूरेगा आपको. इतना देने वाला खुदा है. पर आप कितना दिल से देना चाहिए? हाँ, कितना दिल से और कौन सा दिल से? और देना है करके देना है. कैसा देना आपको? पास्टर ओरडतील, पास्टर पॉकेट बघतील. काय करायचं आहे? पास्टर भिकारी नाहीये, देव भिकारी नाहीये. तर तुमच्या पैशावर त्याचं चालतंय. तो यहोवा परमेश्वर आहे, सेनाधीश परमेश्वर आहे, जग निर्माण करणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची मी औलाद आहे, त्या परमेश्वराचा मी मुलगा आहे. गरीब ठेवल का? ठेवल? तुम्ही तर गरीब व्हाल का? का?
समजलं का नाही मी बोलतो ते? काय बोललो मी? तुम्ही गरीब व्हाल का? का पण? दशमांश देणारी लोक त्याच्या घरात कधीच कमी पडणार नाही, कधीच. दुष्काळ पडेल बाहेर, पण तुमच्या घरामध्ये अन्नधान्य असेल. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं असेल, माझ्या मते एक सिस्टर होती अमेरिकेमध्ये, मोठ्या लेवलला कंपनी होती तिची. तिनं बँकेकडून कर्ज घेतलं होतं. नीट ऐका. आणि काय झालं, स्ट्राईक झाला तिथं, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सगळा धंदा तिचा बंद पडला, बिझनेस बंद पडला. सर्वांचं, एकाचं नाही आहे. शेअर मार्केट एवढं खाली पडलं की लोकांवर कर्ज आणि कर्ज वाढत गेलं. एवढं कर्ज झालं की काही लोकांनी आत्महत्या केल्या. काही लोकांनी विचार केला की आता संपलं आपलं. पण लक्षात ठेवा, त्या लेडीजच्या, त्या बहिणींच्या घरी एक देवाचा सेवक गेला. लक्षात ठेवा प्रियानो, बिझनेस एवढा चांगला चालला आणि अचानक ठप्प झाला. टेन्शन आलं तिला आणि तिनं म्हणले आता मी काय करू. सिंगल लेडी, एवढा मोठा बिझनेस कारभार होता अमेरिकेमध्ये. देवाचा सेवक म्हणला की तू एक काम कर, तुझा दशमांश देवाच्या मंदिरामध्ये टाक. पण तिचा दशमांश हा लाखोनं करोडोनं होता प्रियानो. लक्षात ठेवा, 1 करोड रुपये टाकलं तर टेन्शन येईल लोकांना. आज तिला वाटलं की मी काय करू, एवढा मोठा बिझनेस आहे, अब्जपती खरबमती तो बिझनेसमध्ये चालणारी बाई, शेअर मार्केट पडलं, कर्जबाजारी झाली आणि देवाच्या सेवकाने सांगितलं की तुझा दशमांश दे. पहिल्या दिवशी पहिला महिना दिला, दुसरा महिना दिला, तिसऱ्या महिन्यात जेवढं गेलं तेवढं देवाने परत दिलं तिला. तिची फॅक्टरी, तिची कंपनी दुपटेनं वाढली प्रियानो. लोकांच्या घरामध्ये खायला नव्हतं, पण हिच्याकडे एवढा पैसा होता की तिनं लोकांना उधार द्यायला चालू केलं प्रियानो. कारण तो परमेश्वर आहे, तुम्हाला भिकारी कधीच ठेवणार नाहीये. मागू नका, द्याल तुम्ही. हालेलुया, हालेलुया. हा, काय म्हणत आहे, स्वर्गातून आकाशे कपाटे उघडून देईन मी. वही हिंदी में आपलं वचन 20, तेच वचन याकोबाचं. हालेलुया. तुम्ही त्याच्यावरच थांब राहा. हा, तुम्ही याकोबाचा, तुम्ही मलाकामध्येच थांबा. क्योंकि हर एक अच्छा वरदान और हर एक उत्तम दान ऊपर ही से है. ऊपर से म्हणजे तुम्हाला पैसे, पगार, जीवन कुठून येत आहे? वरतून. घराचा आशीर्वाद वरतून. तुमचं काम उपयोगाचं नाही, तुमचं कष्ट उपयोगाचं नाही, पण त्या कष्टाला बळ देणारा परमेश्वर. हालेलुया. मरभर मारताय पण पैसा राहत नाही, कारण तुमच्या थैलीला छिद्र पडलेलं आहे. कळलं? जर छिद्र बुजवायचे काय करायचं? झोपायचा आत्म्याला येशूच्या नावात दटावतो. कळलं? जे लोक झोपत आहेत गार हवेला, झोपणं हे तुमच्यासाठी श्रापाचं कारण प्रियानो. कारण देवाला माहीत आहे की तो तुमचं जीवन बदलणार, पण सैताला पण माहीत आहे जर हे वचन ऐकलं तर जीवन बदलल. म्हणून ह्याला काय करायचं? लोरी गाऊन झोपवायचं. हा, बसल्या बसल्या डोळे झाकतात, कळत नाही. अचानक कळत पण नाही कसं काय झोपे गेलो. जेव्हा पास्टरवर रडतो तेव्हा जाग येते. हालेलुया, हालेलुया. काय म्हणत आहे? सब कुछ ऊपर से आता है. हा, और ज्योति के पिता की ओर से मिलता है. ज्योति के पिता, तुम्हाला माहिती आहे का? उत्पत्ती 1 अध्याय 1 वचन, तसंच स्टॉप राहू, तिथं राहू दे. हा, उत्पत्ती 1 अध्याय 1 वचन. हा, पढ़ो जरा हिंदी में. आदि में परमेश्वर था. आकाश और पृथ्वी की सृष्टि की. आकाश और पृथ्वी की सृष्टि की.
पृथ्वी बेडल और सुनसान पड़ी थी। हा, जर तुमचं जीवन असं वाटत असेल की माझ्या जीवनात काहीच अर्थ नाहीये, पण परमेश्वर म्हणतो त्या पृथ्वीला घडवणारा मी परमेश्वर आहे. यस आमेन. तू जर बेडल असेल तर तुला आकार देणारा मी परमेश्वर आहे. का म्हणत आहे? पृथ्वी बेडल और सुनसान पड़ी थी. सुनसान. शैतान चाहता है कि आप टेंशन में रहो, डिप्रेशन में जाओ, कर्ज में डूबो. वो शैतान की चाल है आपके खिलाफ. लेकिन खुदा क्या बोलता है? मेरे बच्चों लोग तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. यस आमेन. आणि देवाशिवाय कुणीही शांती देऊ शकत नाही. बिल्कुल नहीं प्रियानो. हालेलुया. हाँ, और क्या क्या बोलता है? पृथ्वी बेडल और सुनसान पड़ी थी. हाँ, और गहरे जल के ऊपर अंधियारा था. अंधियारा था. तेव्हा शैतान खुश झाला. सगळीकडे अंधार होता. सगळीकडे अंधार ज्यावेळेस होईल त्यावेळेस शैतानाचं कार्य चालू होते प्रियानो. म्हणून देवबाप तुमच्या जीवनातून अंधार काढून टाको. यस आमेन. हालेलुया. काय म्हणत आहे? हर जगह पे पूरा अंधेरा छाया था, लेकिन खुदा ने कहा, हाँ, तथा परमेश्वर का आत्मा हाँ, जल के ऊपर मंडराता था. हाँ. तुम्हाला वाटतं का मला देवानं सोडलंय, मी एकटीच आहे, मी एकटीच कष्ट करते? पण लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुमच्या संगती आहे, सदैव राहणार आहे. हालेलुया. कारण देवानं तुमच्यासाठी सांत्वनदाता खाली ठेवलेला आहे, तुमचा मदतगार ठेवलेला आहे. कोण आहे तो? होली स्पिरिट, पवित्र आत्मा. ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो, प्रभू मला पवित्र आत्मा मिळू दे, पवित्र आत्मा लगेच मिळत नाहीये. चेक करतो हा कसा आहे. जर समजा एखाद्या पातेल्यामध्ये 2 लिटर दूध ओतायचं आहे, तर ते पातेलं खरकट पातेल्यामध्ये ओतचाल का हो? का? हा, दूध खराब होईल. पवित्र आत्मा काय करतो माहिती का? पूर्ण क्लीन करतो. पहिलं परफेक्ट बसल का नाही बघतो. जर बसल तर तो साफ करतो, मग एंट्री करतो आतमध्ये. हालेलुया. असंच नाही उठला कोणाला पण गधोळ कपडे घालून आला. देव कपडे बघत नाही. देव हा अंतःकरण तपासतो. हालेलुया. मनुष्य बाहेरून बघाल, पण माझा परमेश्वर हृदय तपासणारा परमेश्वर प्रियानो. ज्याला पाहिजे त्याला कोणाला उठसूट देत नाहीये. ज्याला ज्याची गरज आहे त्यालाच देतो. जो तो मागत आहे त्यालाच तो देतोय प्रियानो. म्हणून देव म्हणतो तू अजून काही मागितलेच नाहीये, माग म्हणजे मी तुला राष्ट्रपण वतन दाखल देईल. हालेलुया. हालेलुया. मुळू रडायचं नाहीये. मनुष्य समोर रडू नका. मनुष्य तुमचा फायदा उचलल, पण माझा परमेश्वर तुमचं अश्रू बुदलीमध्ये भरून ठेवाल आणि त्याचा रिझल्ट लवकरच तुम्हाला देईल. हालेलुया. हालेलुया. हा, काय म्हणत आहे? इकडे जावा याकोबाकडे. और ज्योतियों के पिता की ओर से मिलता है. हाँ, जो मिलता है, जिसमें न तो कोई परिवर्तन हो सकता है, हाँ, और न अदल बदल के कारण उस पर छाया पड़ती है. कुणीही आदली बदल करू शकत नाही. तुमचं जीवन कुणीही बदलण्याचा अधिकार नाही. तो कोणाला अधिकार आहे? फक्त जिवंत परमेश्वरला. पुढं उसने अपनी इच्छा से हमें सत्य के वचन के द्वारा उत्पन्न किया. प्रकाश हो. देव बोलला. हालेलुया. काय बोलला देव? प्रकाश हो, सूर्य चंद्र हो, तारे हो, और एवढंच बोलला का देव? आखिरी में किसको बनाया परमेश्वर ने? क्यों? का बनवला?
आदामाला का बनवलं परमेश्वरानं ब्रदर, मुकेश ब्रदर? सब कुछ उसके अंदर था, सब कुछ उसके कंट्रोल में था, फिर आदम का क्यों बनाया? आदम को खुद से अलग नहीं समझा परमेश्वर ने, उसकी रूह उसके अंदर डाल दी. कळतंय का काय? त्याचा आत्मा त्या मातीमध्ये घातला. बरोबर? समजा एखाद्या मूर्तीमध्ये जर देवाचा आत्मा आला तर ती मूर्ती पण चालू लागेल ना, बोलू लागेल ना. हा, देवाच्या सेवकाला त्या माड्याच्या ठिकाणी घेऊन गेले जिथं हजारो सैनिक मेले होते, आणि तिथं देवाच्या सेवकाला म्हणला ऑर्डर दे. त्याला किती भारी वाटलं असेल जर मी बोललो आणि हाडं उठले. पण पहिलं पळाला असता तिथून हाडं बघून, अरे बापरे भूतबित उठतील का काही. पण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं का देव बोलला तू बोल, बोलला आणि हाडे जुळले. पण मला हेच कळलं नाही, एवढे हाडे होते, एवढे हाडे पडले होते, त्याच्याच कसं काय जोडलं असेल एकामेकाचं? हजारो लोकांचे सैनिकाचे हाडे पडले होते, कोणाची मांडी, कोणाचा हात, कोणाचं डोकं, कोणाची बोट, कोणाच्या फसोळ्या. देवानं मनुष्याला बनवलंय मातीपासून. बरोबर? हाडं पण आले, एकामेकाचे हाडे गोळा करून एक मनुष्य झाला असेल का? एकामेकाच हाडं बदली करू शकते का? का नाही करू शकत? फुफ्फुस बदलू करू शकते, लिव्हर ट्रान्सफर करू शकते. करतो देवाची करणी आहे, देवानं बनवलेलं आहे. बरोबर? म्हणून काय म्हणला, आज्ञा दे त्या हाडांना. हाडे जुळले, भूकंप झाला असं देवाचं वचन सांगतंय. बोलला आणि भूकंप झाला म्हणजे हाडं एकामेकाला चिटकले. जेव्हा देव म्हणला त्या वाराला आज्ञा दे, तर वाराला आज्ञा दिली, त्यांच्यामध्ये श्वास आला. प्रियानो, तो परमेश्वर आहे. मृत्यूला जिवंत करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. हा, काय म्हणत आहे पुढं याकोब? उसने अपनी ही इच्छा से, अपनी दुसऱ्याची नाहीये, स्वतःच्या इच्छेने हमें सत्य के वचन के द्वारा उत्पन्न किया. सत्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला निर्माण केलेला आहे. मग तुमचा निर्माण करता कोण? कोण तुमचा निर्माण करता? निर्मितीला मान देणार का निर्माण करताना मान देणार? लोक निर्मितीच्या मागं पळाले. बरोबर? कशा मागं पळतात? कस काय? सिस्टर, आपण जिवंत परमेश्वराच्या मंदिरमध्ये बसलेलो आहोत. आपण तो निर्माण करता परमेश्वर आहे, आपण निर्मितीच्या मागे पळत आहे. म्हणजे काय? नाही, सुंदर बायको पण असं बोलता का? ज्याला कोणी बनवू शकत नाही तो म्हणजे निर्माण करता. हिम्मत नाही कोणाची त्याला बनवायची. आपण बनवलेल्याच्या मागे पळतो दुनियादारीमध्ये. आता जरी डोळे उघडा, कानामध्ये काय म्हणतात त्याला, काय ब्रदर, कानावरची झापड काढा, डोळ्यावरची झापड काढा. काय म्हणत आहे देवाचं वचन? वाचा. उसने अपनी ही इच्छा से, म्हणजे तुम्हाला बनवण्यामध्ये पण काहीतरी राज आहे, त्याचं काहीतरी कारण आहे.
हा काय उसने अपनी ही इच्छा से हाँ। हमें सत्य के वचन के द्वारा सत्य उत्पन्न के किया। वचन के द्वारा, खुदा असत्य नहीं है, Yes. सत्य है परमेश्वर। सत्य कभी झुकता डुबता, डुबलं तरी हा तो वचन लावा नीट। हालेलुया। हा, ताकि हम उसकी सृष्टि की हर सृष्टि की हुई वस्तु में से एक प्रकार के प्रथम फल हो। प्रथम फळ तुम्हाला देवानं बनवलेलं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल। प्रॉफेट बजेंद्र सिंग म्हणतात की इंडियामध्ये जे काय गाडी पहिली येईल ती पहिली मला येईल, आणि खरंच सांगतो तो प्रॉफिट रिअल प्रॉफिट आहे। सगळ्यात पहिली गाडी त्याच्याकडे येते माहिती आहे, जी पण काय बनवली गाडी पहिली गाडी त्याच्याकडे असते। लक्षात ठेवा प्रियानो, कारण तो देवाचा दास आहे, तो मागतो, बापाला मागतो, कोणाला मागत नाही। जरी तो आज आतमध्ये आहे पण आतमध्ये पण तो कायद्याबरोबर देवाचं काम करत आहे। तर जेलरचं पण परिवर्तन होईल, ज्या लोकांमुळे तो आत गेलेला आहे त्या लोकांमुळे तो बाहेर येईल, कारण देव झुकवणारा परमेश्वर आहे। हालेलुया, हालेलुया। हा, उसने अपनी ही इच्छा से हमें सत्य के वचन के द्वारा उत्पन्न किया, ताकि हम उसकी सृष्टि की हुई वस्तु में से हाँ। एक के प्रकार के प्रथम फल हो। हाँ, हे मेरे प्रिय भाइयों, हाँ। यह बात तुम जान लो, यहोवा को, तुम जान लो। खुदा को आपने पहचाना है क्या? अभी बताओ मुझे, खुदा को आपने जाना है या नहीं? नाही ओळखलं देवाला का? मग वेगळं बोलतोय कुठल्या भाषेत? मग दुसरी भाषेत येत ना मला। काय म्हणत आहे देवाचं वचन? हे मेरे प्रिय भाइयों, हाँ? यह बात तुम जान लो, यहोवा को आप जान लो। हर एक मनुष्य सुनने के लिए तत्पर, हा, म्हणजे प्रत्येक मनुष्यानं ऐकण्यासाठी तत्पर असणं गरजेचं आहे। हालेलुया। हालेलुया। नुसतं येऊन बसायचं नाही, तर जागा गरम करायची नाही, येऊन देवाचं वचन ऐकायचं। जर देवाचं वचन ऐकलं तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय होणार नाही। 100% होईल, 100% परिवर्तन। लोक म्हणतात काय बदलतोय, काय बदलतोय, काय बदल, हा बदलत नाही पास्टर, किती प्रार्थना करा करून करून थकले, पण पास्टर बदलत नाही। देव म्हणतो तुझ्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यू ठेवलेला आहे, तू बोल तसंच होईल। मग आजपासून निगेटिव्ह बोलणार का? काय बोलणार? पॉझिटिव्ह। माझा मुलगा बदललेला आहे, माझा नवरा बदललेला आहे, माझे नाते, ज्या नातेवाईकामुळे तुम्हाला नावं ठेवण्यात येईल किंवा ठेवत असतील त्यांचं पण देव आत्मा बदलल। हालेलुया। कारण सृष्टी बनवणारा परमेश्वर आहे, त्याला कुठली गोष्ट अशक्य आहे का? सर्व काही शक्य आहे। हा, हर एक मनुष्य सुनने के लिए तत्पर तत्पर और बोलने में धीर, धीमे, हळूच बोलायचं। उठली जीभ लावली टाळ्याला, फाड 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 बोलून मोकळं व्हायचं नाहीये, हळू बोला। पवित्र आत्मा कसा आहे? शांत आहे, शिस्तबद्ध आहे, बेशिस्त नाहीये। हालेलुया। शरीराचं एकच असं अंग आहे की तो नाजूक आहे, तरी पण ती हाड फोडते, ती म्हणजे आग लावी जीभ। लय बेकार ते, कधी तिला आवरून धरा। जर तुम्ही आवरलं तर तुमचा आत्मा नरकात जाणार नाही, जर तिला कंट्रोल केलं तर काय होईल? तुमची हाडं झिजू देणार नाही, तर कुठं जाईल? स्वर्गामध्ये घेऊन जाईल। हालेलुया। हा, बोलने में धीर और क्रोध में धीमा हो। हा, राग आला तर थोडा
आपला देव कसा आहे? मंद क्रोध. म्हणजे देवाला राग येत नाही का? हा, देवाचा राग डेंजर आहे. हा, क्योंकि मनुष्य का क्रोध मनुष्य का क्रोध परमेश्वर के धर्म का निर्वाह नहीं कर सकता. अतिराग काय? बोला. अतिराग. मग मला सांगा कसं राहायला पाहिजे? देवाचं वचन फॉलो करणारे माणसं कधी रागावत नाहीत, आणि जरी रागवली तर तात्पुरतं, त्या दिवसाचा राग त्या दिवसापुरताच. का देवाचं वचन सांगतंय सूर्य मावळ्याच्या आत त्याला माफ कर. एखादं असतं कंदूस, तसंच डोक्यात ठेवतात, तसंच मनात ठेवतात, समोर दिसलं की चालू बडबड बडबड बडबड. अशी लोक नरकात आहेत, हाडं झिजवणारी लोक आहेत ते, लक्षात ठेवा. हा, क्योंकि मनुष्य का क्रोध परमेश्वर के धर्म का निर्वाह नहीं कर सकता. करू शकत नाही. देवाच्या राज्यामध्ये रागीट माणसाला प्रवेश नाही. ना तो उभा राहू शकतो, म्हणजे उभा राहिला त्याला पण पाडू शकतो. तो देवाच्या राज्यासाठी काही कामाचा नाही. उदाहरण सांगतो मोशेचं. मोशेला सांगितलं इस्रायल लोकांना पाणी प्यायचं होतं, त्याने काय केलं? एक काठी मारायच्या ऐवजी त्यानं 2दा काठी मारली. काय झालं? देवाची आज्ञा मोडली. जिथं बोलावं, जिथं ऐकावं, जिथं काम करायचं नीट लक्ष देऊन कान लावून मन लावून करावं, त्यानं ऐकलं नाही देवाचं, म्हणून तो कानान देशात गेला. गेला का मोशे? मोशे गेला का? कुठे गेला? म्हणून ती घड्याळ काढून ठेवणार आहे. टाइम बघता ना मागं फिरून. आणि ब्रदर घड्याळ काढून ठेवायचं. हालेलुया. का? जो मनुष्य देवाची आज्ञा मोडतो तो मनुष्य श्रापित आहे, आशीर्वादित नाही. हा, काहीच होत नाही त्याच्यापासून. देवाच्या राज्यामध्ये त्याचं काहीच काम नाहीये. ना तो देवाचं राज्य उभा करू शकतो, ना एखाद्या व्यक्तीला देवाकडे घेऊन येऊ शकतो. उलट त्याच्यामुळे डिस्टर्ब होते, लक्षात ठेवा. हा, इसलिए सारी मलिनता और बेर भाव की बढ़ती. हा, मी काय सांगत असतो तुम्हाला? मनुष्य हृदय काय? हा, गड्डा. सोलापुरात जायचं का गड्ड्याला? काय मनुष्य हृदय काय? काय ब्रदर? गटार आहे, गटार. मग ते गटार साफ केलं पाहिजे का नाही? हा, चॉकअप काढा पाहिजे का नाही? तुंबलंय गटार. श्रापानं पापानं भरलेलं हृदय हे देवाला आवडत नाही. का म्हणत आहे? इसलिए सारी मलिनता, जे मळ आहे, जे कपट आहे, जे राग आहे, जे द्वेष आहे, हा, इसलिए सारी मलिनता और बैर भाव की बढ़ती को दूर करके, बैर भाव के बढ़ती को दूर करके, म्हणजे प्रसन्न द्यायचं नाही कोणाला पण. कर, मी आहे ना तुझ्या पाठीमागं. कोण तुला बोलतोय? मी आहे की, मी करतो ना. तू करत राहा, मी आहे तुझ्या पाठीमागं. हा, उस वचन को नम्रता से ग्रहण कर लो. हा, जे देवाने वचन दिलेलं आहे ते वचन नम्रपणे ग्रहण करणे गरजेचं आहे. हा, जो हृदय में बोया गया, जो हृदयामध्ये पेरलेला आहे, हृदय में बोया गया. हा, और जो तुम्हारे प्राणों का उद्धार कर सकता है, जो तुम्हारे प्राणों को उद्धार करने वाला खुदा. हा, परंतु वचन पर चलने वालों बनो. परंतु वचन पर चलने वाले बनो. हा, वचन के ऊपर चलने वाले बनो. जो वर जात असेल ना त्याला पाय खेचणार नाही, खेकड्यासारखी अवलाद आहे. एकदा तुम्हाला सांगतो मी, नीट ऐका. ऑस्ट्रेलियामध्ये खेकड्याचं संमेलन भरलं होतं.
खेकडा खेकडा खेकडामध्ये काय म्हणतात इंग्लिशमध्ये ब्रदर? क्रॉप, क्रॅप का क्रॉप काय का असं ना, जाऊ द्या, खेकडा म्हणू आपण. ठीक आहे. खेकडाचं संमेलन चालू होतं. मग संमेलन चालू असताना प्रत्येक देशाचे खेकडे प्रत्येकाने ठेवले होते आपल्या पातेल्यामध्ये, भगोनामध्ये, ह्याच्यामध्ये कशात कशात ठेवलं होतं. पण इंडियाच्या खेकड्यामध्ये उंच असा डब्बा ठेवला आणि त्या डब्यामध्ये खेकडं टाकले. मग तिथला राष्ट्रपती सगळीकडे चेक करत आला की प्रत्येकाचे खेकडे कसले कसले भारी आहेत, किती सुंदर आहेत, किती मोठे आहेत, किती जाड आहेत, किती वाळले आहेत, सगळं बघत गेला तो. बघता बघता आला इंडियाच्या खेकड्याच्या साईडला. तर त्यानं म्हणला, अरे एवढं मोठं का झाकण ठेवलंय, बाकीचे सगळे उघडे आहेत, ह्यालाच का झाकून ठेवलं, म्हणजे ह्यालाच का उंच ठेवलंय. तर त्यांनी म्हणला, सर तुम्ही बघा खाली. ते म्हणा, असं काय ह्या खेकड्यामध्ये? नाही म्हणलं, तुम्ही बघा. एक खेकड्यावर गेला की दुसरा खेकडा त्याला खाली ओढायचा, म्हणून त्याला आम्ही बांधून ठेवले. म्हणले सांगायचं तात्पर्य असं, देवाची सेवा जरी वर चालली असेल ना तर सेवक लोक पाय वाढतात. रिअल आहे हे, माणसाची वृत्ती आहे. जर कोण वर जात असेल ना त्याला खाली वाढणार. सिस्टर बरोबर आहे का नाही? पण सेवकाला सपोर्ट नाही करणार, खाली वाढणार त्याला. अशी आपली वृत्ती आहे. काय म्हणत आहे देवाचं वचन? परंतु वचन पर चलने वाले बनो, वचन पर चलने वाले बनो, और केवळ सुनने वाले ही नहीं. फक्त ऐकायचं नाहीये तर त्याच्याप्रमाणे करायचं आहे, त्याच्याप्रमाणे राहायचं आहे. तर तुमच्या जीवनामध्ये देव 100 पट फळ देईल. हालेलुया. 100 पट फळ देईल. हा, जो अपने आप को धोखा देते हैं. हा, जे देवाच्या वचनाबरोबर चालत नाहीत ते दुसऱ्याला धोका न देता स्वतःला धोका देतात. कळलं? एखादा मनुष्य म्हणला, तुझ्या डोळ्यामध्ये कुसळ आहे, तुझ्या डोळ्यामध्ये कुसळ आहे, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काढायला त्याला टाइम नाही, तर दुसऱ्याचं कुसळ काय काढणार आहे? इसलिए सोच समझ के बोलो, सोच समझ के चलो. खुदा का कलाम के द्वारा आपका जीवन ब्लेस हो जाएगा. काय म्हणत आहे? देवाच्या वचनावर चाला. हा, परंतु वचन पर चलने वाले बनो, वचन पर चलने वाले बनो, और केवळ सुनने वाले ही नहीं. ऐकून सोडून द्यायचं नाही का? लक्षात ठेवा, जर तुम्ही ऐकाल तर इकडून निघून जाईल. पण जर तेच वचन जर तुम्ही ऐकाल आणि कृतीमध्ये याल, काय म्हणत आहे? और केवळ सुनने वाले नहीं, हा, और केवळ सुनने वाले नहीं, केवळ सुनने वाले मत बनो. कसं बनव? कसं? ऐकणारे बनो. ऐकणारे बनू नका, कृतीमध्ये चालणारे बना. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला सांगितलं तू इथंच थांब, ते थांबूच जाईल, पण तिला चाल म्हणलं तर चालेल. बरोबर? नाहीतर त्या आळशा माणसासारखं नको. आंब्याच्या झाडाखाली झोपला आणि म्हणतोय की आंबा माझ्या डायरेक्ट तोंडात पडू दे. पडेल का? कुठं पडेल? शेजारीच पडेल, बाजूलाच पडेल. म्हणजे तुमचा आशीर्वाद तुमच्या जवळ आहे, पण तुमच्या कृतीमुळे, तुमच्या आळसामुळे, तुमच्या पापामुळे तुम्हाला मिळणारा आशीर्वाद थांबलेला आहे. दुसरंच कोणतरी ते उचलून घेऊन जातंय. आळसा झोपला तोंड वासून, म्हणला की बाबा आंबा माझ्या तोंडात पडू दे, पण आंबा शेजारी पडला आणि शेजारी जातात, शेजारी पडला, बाजूलाच पडला, डोक्याच्या बाजूलाच पडलाय. पण तो म्हणत आहे रस्त्यावर जाणाऱ्या माणसाला, ए बाबा तो आंबा घेऊन माझ्या तोंडात टाक. तो येतो, आंबा घेतो आणि पळून जातो. हालेलुया, हालेलुया. आशीर्वाद चोरणारे लोक पण आहेत, लक्षात ठेवा. तुमच्या चुकीमुळे तुम्ही आशीर्वाद गमवू नका. खुद के पाप के द्वारा अपना ब्लेसिंग मत गमाओ. हालेलुया. हाँ, आगे पढ़ो.
क्योंकि जो कोई वचन का सुनने वाला हो जो कोई वचन को सुनने वाला हो और उस पर चलने वाला न हो. चर्चला तर नटून थटून येतात, पण काय करणार, देवाच्या वचनावरच चालत नाहीत. हा, न चलने वाला हो तो वह उस मनुष्य के समान है, उस मनुष्य के समान है जो अपना स्वाभाविक मुंह दर्पण में देखता है. आरशात बघणारा. आलाय चर्चला, वचन ऐकले पण त्याच्यावर चालत नाहीये. का? कारण शैतान त्याला चालूच देत नाही, शैतान त्याला बदलूच देत नाही. पण परमेश्वर म्हणतो तुम्ही अंधारामध्ये चालू, कसं चाला? प्रकाश हो. झाला का नाही प्रकाश? अंधार आहे का? अंधारात चालता का? कशात चालताय? कारण तुम्ही प्रकाशाचे प्रजा. लय लांब झालं तुम्ही, लय लांब देवापासून. प्रजा शब्द राजाचे लोक. तुम्ही राजाचे लोक आहात का? कोण आहात? हा, काय? संतान. संतान म्हणलं की देवाला बरं वाटेल. प्रजा म्हणले की जाऊ दे मग किती या. संतान म्हणले की उच्च पदावर ठेवतो परमेश्वर. खुदा आपको दाहिने हाथ के पास लेके बैठेगा जब आप खुद खुदा को बोलेंगे मैं तेरा लड़का या लड़के हो. तुम्ही प्रजा म्हणले की देव म्हणलं थांब तिकडे बाहेर दरवाजामध्ये. प्रजा नाही. कोणा तुम्ही? देवाची लेकर. हालेलुया. मोस्ट हायर लेवल जो परमेश्वर आहे त्याची तुम्ही लेकर आहात, ज्याची लेवल आजपर्यंत कोणी काढलेली नाही. स्वर्गाची लांबी रुंदी कोणी काढलेली नाही. त्या स्वर्गाचा परमेश्वर तुमचा बाप आहे. म्हणून तर ब्लेसिंग थांबल्या तुमची. दिल खोल के. कसं मुकेश, कसं टाळ वाजवता का? टाळ आणून देऊ का? टाळ वाजवायला किती आनंद पाहिजे. अरे बोलता येत नाही तर टाळ्या तर नीट वाजवा. अच्छा, तुम्हाला माहिती आहे का ते मेल्यानंतर पहिल्या जुन्या काळामध्ये मुडदे भिंतीला टेकवायचे. एक स्टोरी सांगतो तुम्हाला, जस्ट 1 मिनिटाची आहे. मेल्यानंतर ते मुडदे भिंतीला टेकवायचे आणि भिंतीला टेकवत असता त्या रात्री गायन भजन काय काय असायचं त्या काळामध्ये. मग ढोलकीवाला तबलावाला जे काय होते ते सगळे बसले आजूबाजूला, पाहुणे रावळे सगळे बसले. आणि काय झालं अचानक, जो टाळ वाजवतो काम त्याला ते जाण ना ते काय असतं गोल गोल असतं टाळ, टाळ वाजवणार आपला ताकदीनं टाळ वाजवत होता. अचानक त्या मुडद्याकडे त्याचं लक्ष गेलं. तर ते मुडदे असं 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 करायचं. नीट ऐका. टाळ वाजवत त्याला लक्ष त्या मुडद्याकडे गेले. ते मुडदा त्याला तो टाळ बंद केले की तो उठायला सारखा करायचा. आणि हे लक्ष कोणाचं होतं? फक्त त्या टाळवाल्याकडे. टाळवाल्याचं लक्ष त्या मुडद्याकडे होतं. मग अचानक काय केलं त्यानं? वाजवत बंद केलं. आणि तो शेजारी होता ना त्याला बोला तू वाजव मी जातो. ते गेला पळून. जे जे बसले होते तिथं ते सगळे जे जे वाजवत होते, जे वाद्य वाजवणारे होते, हे वाद्य वाजवणारे सगळ्यांचे लक्ष त्या मुडद्याकडे जात होतं. जे कोणी कोणी बघायचा ते मुडं हालायचं. बंद केले की उठायला बघायचं. हे लक्षच ठेवा. काय झालं अचानक सगळे पळून गेले. राहिला ढोलकीवाला. सगळेच गेले, सगळे पळून. मग ढोलकीला वाजवता वाजवता त्याचं पण लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याने विचार केला आता सगळे तर पळून गेल्यात, मेकटाचा आहे, पाहुणेरावळे झोपून गेले रात्रीच्याला. कारण बघा कीर्तन भजनवाले झोपून जातात आणि जे जे लोक मंडळ असतात ते मंडळच तयारत असतं. आणि प्रथा जास्त माहीत असेल मंडळ, भजनी मंडळ. राहिला ढोलकीवाला विचार केला आता मी उठलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर पण त्यानं डेअरिंग केली. म्हणलं आता बघू उठून पळून जावं. तरी पण त्यानं वाजवत उठला आणि पळून गेला. पण पळून जाताना काय केलं ते मड त्याच्या अंगावरून पडलं. कोणाच्या?
नीट आहे का? ह्याच्या मागचं कारण आहे, तुम्हाला मी हसवण्यासाठी नाही सांगत, ह्याच्या मागचं कारण आहे. मग तो काय केलं, मड त्याच्या अंगावरून पडलं. पडल्यानंतर पहाट झाली होती. आणि रिअल आहे, या माझ्या गावामध्ये घडलं म्हणून सांगतो तुम्हाला मी. पहाट झाली आणि पहाट झाल्यानंतर लोक उठले, जागे झाले आणि त्याच्याकडे आले. अरे बघ कुठे गेले हे? पण ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर हा त्याच्या पाठीवर पडलं होतं मड. तर त्याला काय म्हणलं माहिती आहे का लोक, अरे चौघजण घेऊन जायचे, तू एकटाच कुठे घेऊन चाललास? चौघजण घेऊन जाण्याची वेळ आहे, तू एकटा कुठे घेऊन चाललास? पण त्यानं काय उत्तर द्यावं? काय उत्तर दिलं असेल तर ब्रदर? काय ते अपेक्षित आहे उत्तर? परमेश्वर म्हणतो, तुला जगाचं काय पडलंय? मेलेल्यांना मरू दे, पुरण्याला पुरू दे, पण तू देवाच्या राज्याकडे ये. कुणाला म्हणलं प्रभू श्री ख्रिस्त असा? किसी को तो बोला है. कुणाला म्हणला सिस्टर? पुरण्याला पुरू दे, तू माझ्या मागे ये. मनुष्याला माहित आहे, पण कुठला मनुष्य, कशासाठी बोलला असा परमेश्वर? शेजार मेला म्हणून तू वस्त्र लावू नको डोक्याला. लोकांना आपली पिढी रूढी चालवायची आहे. तर मड्याचं ह्या वचनाचे काही संबंध नाही. पण दुसऱ्याचं वजन का घेऊन चालायचं आपण? बरोबर, त्यासाठी निवडले तुम्हाला. परमेश्वर म्हणतो, तुझं वजन माझ्याकडे दे, तुझा भार माझ्यावर टाक, म्हणजे मी काय करेन? तुला काय करीन? अजून जास्त टाकीन का भार? परमेश्वराचं ओझ कमी आहे. वो आपका ऊपर का बोझा निकलने के लिए यहाँ पे आया हुआ है. और आप चर्च में बैठ के खुद शरीर पे बैठ के, छाती पे बैठ के, सर पे बैठ के बोझा लेके बैठे हो. उतरून टाका, वेळ आली तुम्हाला फ्री व्हायची. कसली फ्री व्हायची? माड्याला घेऊन फिरायचं नाहीये. आजार झटका, रोग झटका, श्राप झटकून द्या, कारण तुमचा परमेश्वर छोड़ने वाला खुदा है. उस परिस्थिति से आपको निकालेगा, आपको रिहा करेगा वो खुदा. नाहीतर त्या माड्याला घेऊन चालू नका. कळलं? हा, पुढं नीतिसूत्र याचा 14वा अध्याय वचन 16 आणि 17. दाविदानं पाप केलं. देवाला म्हणला, प्रभू माझ्याकडून पाप झाले, तुम्हाला क्षमा कर. देवाने क्षमा केली त्याला. दाविदाने पाप केलं आणि देवाला म्हणला, प्रभू मला क्षमा कर. देवाने क्षमा केली का? हा, मग देवाकडे काय आहे? सजा कायम आहे. पण ती सजा तुम्हाला मिळू नये म्हणून देवामध्ये मजबूत राहा, विश्वासात टिकून राहा, त्याच्या वचनावर चाला. हा, वाचा. बुद्धिमान डर कर बुराई से हटता है. हा, मूर्ख माणसं काय करतात? जाऊन वाचाळ 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 बोलत असतात. पण जो बुद्धिवान आहे, जो देवाकडून बुद्धी प्राप्त करून घेतलेला आहे, तो काय करत आहे? डर कर बुराई से हटता है, दूर हटता है. हा, का बैल मुझे मार म्हणून सांगतो. झोपायचं नाही चर्चमध्ये. झोपल्यानंतर शैतान अजून झोपवल. हा, वाचा.
बुद्धिमान डर कर बुराई से हटता है, हा परंतु मूर्ख ढीठ होकर निडर रहता है. मूर्ख काय म्हणलं आबेल म्हणजे मार. पण जर तोच शहाणा असेल तर तो काय करेल, येणाऱ्या संकटाला जाऊ दे म्हणाल. बरोबर. पण जर दयावामध्ये असेल तर त्या संकटाला काय म्हणा, प्रभू येशूच्या नावामध्ये आज्ञा करतो की ते संकट माझ्यावर येऊ देऊ नये. नीतिसूत्र कुणी कुणी वाचलेलं आहे पूर्ण नीतिसूत्र? नीतिसूत्र कुणी वाचले पूर्ण? एक अध्याय नाही, 2 अध्याय नाही, पूर्ण कोण वाचले नीतिसूत्र? कोणच नाही वाचलं? तुम्ही वाचले पूर्ण? काय नीतिसूत्राचा अर्थ काय सांगा बरं मला. नितीन बदल तुम्ही काय सांगितलं? नीतिमत्व. तुम्ही काय सांगितलं? परमेश्वर सांगत आहे गाडी नीट चालव. पुढं काय आहे? सावधान. काय म्हणत आहे? सावधान. बघा लग्न लावायच्या पद्धतीमध्ये पहिले लोक पहिले सावधान करतात. करते ना सावधान? सावधान. देवाचं वचन सांगते तुला देवाच्या राज्यात जायचं असेल तर सावधान. जो नीतिसूत्र पाळतो त्याचं जीवन कधीच पापात राहत नाही. म्हणून नीतिसूत्र वाचा सांगत असतो मी प्रत्येकाला. सुने ब्रदर, भयंकर आहे. शेवटचा काळ आहे, लक्षात ठेवा. जो सुधरत नसेल त्याला वाचायला लावायचं. ते तू वाच, ऑटोमॅटिक गिअर लागतो. बरोबर. कारण देवाचं राज्य अशा लोकांसाठी आहे की जो देवाचं वचन पाळतो आणि त्यानुसार चालतो. असंच कोणाला पण घेऊन जात नाही स्वर्गात. बरोबर. नरकामध्ये तर जागा थोडीच आहे, पण स्वर्गामध्ये जागा भरपूर आहे. हालेलुया. काय म्हणत आहे वचन? बुद्धिमान डर कर बुराई से हटता है, बुराई से हटता है, परंतु मूर्ख दृढ़ होकर निडर मूर्ख रहता है. मूर्ख दृढ़ होकर निडर रहता है. निडर रहता है. त्याला भीतीच नाही ना. ज्या मनुष्याला देवाची भीती आहे तो कधीच पापात जगत नाही, ना वाईट करत नाही. हा पुढं. जो जट क्रोध करे, रोका आता, थांबा. मराठी. शीघ्र कोपी मूर्खता करीतो, दुष्ट संकल्प योजणाऱ्याचा. बोलण्याच्या ऐकून घ्यायच्या क्षमतेची लोक नाहीत. मी आता सांगितलं उचलले जीभ. काय म्हणत आहे? शीघ्र कोपी. ऐकूनच घ्यायचं नाहीये, पहिलेच आपणच बोलायचं. हा काय म्हणत आहे? शीघ्र कोपी मूर्खपणा करीतो, मूर्खपणा करतो, दृष्ट संकल्प हा योजणाऱ्याचा हा लोक द्वेष करीतात. हा. ज्याला देवाचं वचन पाळायचं माहीत आहे लोक त्याचं ऐकतात. पण ज्या लोकांना देवाचं वचन पाळायचं माहीत नाही अशा लोकांचा स्वर्ग पण द्वेष करत आहे. मग कसं राहायला पाहिजे आपण? धीट राहायला पाहिजे. मग कसं राहायला पाहिजे? मूर्खपणासारखं वागायला पाहिजे. मग कसं वागायला पाहिजे? नम्र आणि लीन, समजून घेणारं बुद्धी. हालेलुया. हा 17 आपला 18 17 शीघ्र कोपी हा मूर्खपणा करीतो, तापट स्वभावाचा मनुष्य, लगेच राग येणारा मनुष्य हा स्वतःचे हाडं झिजवतो पण दुसऱ्याचे पण झिजवतो. त्याचं देवाच्या राज्यात काहीच काम नाहीये. हा कारण त्याचा आत्मविश्वास काय झालेला आहे? तुटलेला आहे. देवावरचं प्रेम कमी झालेलं आहे. ज्या काही गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे अशी लोक काय म्हणत आहे?
तापट आणि मूर्ख स्वभावाचे आहेत, कारण त्याचा विचार हे दुष्ट योजना योजणारं मन आहे, कारण तो दोष पात्र आहे, ज्याला देवाने क्या किया है, देवा ने उसको क्या किया है, दोष पात्राला देव ठेवतो का, काय करतो मग, कुठं नरकात टाकतो. लक्षात ठेवा. कसं राहायचं आपल्याला. हा कोणतरी नरकात बोलला आता, कोणतरी बोललं. हा लेन आणि नम्र राहायचं. जागेवर उठून उभं राहू आपण. होली स्पिरिट लॉर्ड. कुणीही बाहेर जायचं नाही, ना मोठा ना लहान ना बारका ना बुटका ना कोणीच बाहेर जायचं ना अजिबात. कुणीच जोपर्यंत सर्व्हिस संपत नाही तोपर्यंत कुणी बाहेर जायचं सांगून ठेवतो मी. फिलिपराव कोणाला जाऊ द्यायचं ना बाहेर. हालेलुया. चला ऑनलाईनसाठी प्रार्थना करूया आपण. उठून बघा सर्वजण. पवित्र परमेश्वर माझ्या जीवन देवा स्वर्गातील प्रेमळ पित्या, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या लोकांना चालव माझ्या राजा. त्यांना तू ब्लेस कर, त्यांना आशीर्वादित कर. स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी त्यांचा उपयोग करून घे पिता लॉर्ड. या क्षणाला माझ्या राजा तुझी दया, तुझी कृपा, तुझं सामर्थ्य पवित्र परमेश्वर तुझ्या लेकरांवरती राहू दे प्रभू. या क्षणाला येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे प्रभू. जे आजार आहेत, जे रोगी आहेत, जे कर्जबाजार आहेत, जे टेन्शनमध्ये आहेत, जे डिप्रेशनमध्ये आहेत, येशूच्या नावात त्यांना तू फ्री कर पिता लॉर्ड. राईट नाव फ्री इन जीसस मायटी नेम. दया कर प्रभू, दया कर प्रभू. तुझ्या राज्यासाठी त्यांचा उपयोग करून घे. फ्री कर, मोकळं कर. हो दे तुझ्या नावाचा गौरव. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन.